हाय विवर्स, कसे आहात? आता हे बघा, आपण पिवळा वाटाणा आणि पालकची आमटी बनवूया. हे वाटाणे मी अगोदर रात्रभर भिजत टाकले होते आणि आता हे उकडून घेतलेले आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपला वाटाणा चांगला शिजलेला आहे. आणि हे पालक आहे. पालक छान धुवून आणि बारीक चिरून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे पालक. खलबत्त्यात थोडं अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया. हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो. तर बघा, मी हे जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. असे वाटाणे मॅश करून घेणार आहोत, म्हणजे आपली आमटी जरा घट्टसर होईल आणि चवही छान येते. तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात कांदा टाकून घेऊ आणि कढीपत्ताही टाकून घेऊ. कांदा छान फ्राय झाला आहे. आता ह्यावर आपण हे ठेचलेलं वाटण थोडंसं टाकून घेऊया. मला चवीनुसार मीठ करून घ्यायचं आहे, तिखट करून घ्यायचं आहे आणि हळद, खडा मसाला तेलावर परतून घ्यायचं आहे. ही भाजी आपण यावर टाकून घेऊया. पालकची चिरलेली भाजी ती सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे छान तेलावर. यावर आपल्याला हे वाटाणे टाकून घ्यायचे आहे. आता कुकरचं झाकण लावून आणि आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघा, आपली भाजी छान तयार झाली आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपली आमटी तयार झाली आहे. तुम्ही अशी घरी करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.